हॅलो एव्हरीवन. सो आज आपण शिकत आहोत ॲब्रोज. जे की आमचे क्लायंट जे आलेले आहेत ते सेकंड टाईमच ॲब्रोज करत आहेत. त्यांनी पहिल्या वेळेस जेव्हा ॲब्रोज केले ते पण आमच्याकडनंच केले आहेत, पण आम्ही जास्त बारीक तेव्हा केले नव्हते. कारण जेव्हा नवीन फर्स्ट टाईम पहिल्यांदा कोणतरी ॲब्रोज करतं तर त्यांना खूप आपल्याला केअरफुली करावं लागतं. कारण त्यांच्या फेसवर कोणता शेप सूट होईल आणि किती प्रमाणात आपण केस काढले आहेत. कधी कधी असंही होतं की क्लायंटला खूप जास्त स्वेलिंग येते. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन त्यांना थोडेसे जाड ॲब्रोज करून दिले होते. बट आता असं नाही आहे. आपण त्यांच्या फेसला लक्षात घेऊन त्यांच्या फेसच्या अकॉर्डिंग जसे त्यांना सूट होईल असे ॲब्रोज करणार आहोत. सो सगळ्यात आधी आम्ही क्लायंटला व्यवस्थित बसवलं आहे आणि त्यांच्या ॲब्रोजला पावडर लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता की आपल्याला पावडर कशा पद्धतीने लावायचं. जर तुम्ही आपला लास्ट व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात आपण पावडर किती लावायला पाहिजे आणि सगळं डिटेल सांगितले आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पाहू शकता. सगळ्यात आधी तुम्हाला ॲब्रोजच्या वरच्या साईडचे केस काढायचे असतात. तर ह्या पद्धतीने आपण वरच्या साईडचे केस काढून घेतले आहेत. आता त्याच पद्धतीने आपण ॲब्रोजच्या खालच्या साईडचेही केस काढायचे आहेत. तर तुम्हाला ह्या पद्धतीने तुमच्या क्लायंटला पकडण्यास सांगायचे आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला कम्फर्टेबल असेल, क्लायंटलाही व्यवस्थित कम्फर्टेबल असेल आणि तुम्हाला ॲब्रोजचे केस व्यवस्थित काढता येत असतील, ह्या पद्धतीने तुम्हाला क्लायंटला बसवायचं आहे आणि पकडायला सांगायचं आहे. तर हे बघा, आपण आपल्या क्लायंटला व्यवस्थित बसवले आहे आणि पकडण्यास सांगितले आहे. तुम्ही पाहू शकता की क्लायंटच्या ॲब्रोजवर खूप चांगलीच ग्रोथ झाली आहे. सो पण आपण एवढे जाड ठेवणार नाही आहे, कारण त्यांचा फेस जो आहे तो थोडा छोटा आहे. तर त्या पद्धतीने आपण त्यांचे ॲब्रोज करणार आहोत की जेणेकरून त्यांचे ॲब्रोज जास्त थिक पण वाटले नाही पाहिजे आणि थिनही वाटले नाही पाहिजे, याची आपण काळजी घेणार आहोत. पण जेव्हा असे क्लायंट्स येतात ज्यांची पूर्ण ग्रोथ होते तेव्हा फार स्टुडंट्सला आणि ब्युटिशियनला कन्फ्युजन असतं की कशा पद्धतीने त्यांचे ॲब्रोज केले पाहिजे. सो तेव्हा तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की त्यांच्या ॲब्रोज त्यांच्या फेसला सूट व्हावे ह्या पद्धतीने तुम्हाला करायला हवे. पण कधी क्लायंटचा फेस फार ब्रॉड असतो, खूप मोठा असतो आणि त्यांना थिन ॲब्रोज आवडतात. सो त्यांना आवडत असेल तर ते नक्कीच त्यांना करून द्यावे. पण दिसायला ते चांगलं नाही दिसत हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हे लक्षात घ्यावे की त्यांच्या फेसला जर फेस खूप मोठा आहे तर थोडेसे तुम्ही जाडच ठेवले पाहिजे ॲब्रोजला. सो ते जास्त सुटेबल आणि चांगलं दिसते. त्यामुळे ह्या पद्धतीने आपण मेजरमेंट घेऊ शकतो. तुम्ही पाहू शकता आपण क्लायंटचे ॲब्रोजचे एक्स्ट्रा हेअर्स पूर्ण रिमूव्ह केलेले आहे आणि आता आपल्याला एक फिनिशिंग लाईन द्यायची असते. जेही तुम्हाला वाटते की एक्स्ट्रा हेअर्स आहेत ते तुम्ही काढू शकता आणि त्याला एक चांगल्या पद्धतीने शेप आणू शकता. बट मी खूप वेळा असं नोटीस केलं आहे, आमच्याकडे बरेच क्लायंट्स येतात जे दुसरीकडे गेलेले असतात आणि तिकडे ॲब्रोज केलेले असतात. तिथे असे त्यांचे ॲब्रोज करतात की जेणेकरून शेप द्यायचा आहे त्यांना, तर खूप जास्त प्रमाणात त्यांचे ॲब्रोजचे हेअर्स रिमूव्ह करतात आणि फिनिशिंगच्या चक्करमध्ये त्यांचे ॲब्रोज खूप बारीक केले जातात. त्यामुळे क्लायंट नेक्स्ट टाईम त्यांच्याकडे जायला मागत नाही आणि क्लायंटला ते आवडतही नाही. सो ह्या गोष्टी थोडंसं लक्षात घेऊनच तुम्ही काम करा. सो तुम्ही पाहू शकता आमचे क्लायंट थोडेसे सेकंड टाईम करत असल्यामुळे त्यांना थोडंसं असं कम्फर्टेबल नसल्यासारखं त्यांनी फेस केलं आहे. म्हणजे ॲब्रोजला असं डोळे वगैरे असे एकत्र घेत आहेत. तर असं न करता कामा, कारण असं जर क्लायंटनी केले तर ॲब्रोज चुकू शकतात आणि दोन्ही शेप वेगवेगळे होऊ शकतात. त्यामुळे क्लायंटला रिलॅक्स राहणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे सगळ्यात आधी आहे ना, जर क्लायंट तुमचे असे करत असतील तर त्यांना रिलॅक्स करा. आमच्या क्लायंटला मी
सेम रिलॅक्स करून घेतले आणि त्यानंतरच आयब्रोज करायला घेतले आहेत. ह्या पद्धतीने आपण एक आयब्रोज कंप्लीट केला आहे आणि मग आता आपण दुसरा आयब्रोजही करत आहोत. जेव्हा आयब्रोज करतो ना, आपलं लक्ष पूर्ण आयब्रोजकडे असणं गरजेचं आहे, कारण एकही केस निघाला तर शेप चेंज होऊ शकतो आणि आयब्रोजमध्ये थोडासा गॅप आणि थोडे अनइव्हनही ते दिसू शकतात. त्याचबरोबर आपली थ्रेडिंग करून झाली आहे आणि त्यानंतर आपण जे एक्स्ट्रा हेअर्स असतात त्यांना कटिंग करत आहोत. कटिंग करताना सिझरला वाकडे तिकडे करून घ्यायचे नाही आहेत. तुम्हाला सरळ पद्धतीनेच कैचीचा वापर करायचा आहे. आणि हे बघा, आपण कटिंग केल्यानंतर थोडेसे जे एक्स्ट्रा उरलेले असतात, जे असं वाटतंय की अनइव्हन आहेत हेअर्स, त्याला तुम्हाला इव्हन करून घ्यायचे आणि हे पाहू शकता आमच्या क्लायंटचे फायनल लुक.